गोव्यातले काँग्रेस आमदार विश्वजित राणे यांना निलंबित करण्याची तयारी सुरू झाली आहे। व्हीप जारी करूनही विश्वजित राणेंनी सभात्याग केला होता। निलंबित करण्याबाबतचे सोपस्कार पूर्ण करण्याची तयारी आता सुरू झाली आहे। काँग्रेसचे सर्व 16 आमदार सोपस्कारासाठी विधानसभेत बसून आहेत। विश्वजित राणे यांचं निलंबन झाल्यास विश्वजित राणे पुन्हा स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहेत। आपले गोव्याचे प्रतिनिधी अनिल पाटील आपल्याबरोबर आहे। अनिल, एकूणच आपण बघतोय खरं तर व्हीप जारी केला झाला होता तरी देखील आपण बघतोय त्यांनी सभात्याग केलाय। त्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आणि आता ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतात का? काय एकूणच राजकारण आहे? मृदुला, गेली 4 दिवसांपासून जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचे सरकार बनण्याची प्रक्रिया सुरू झाली होती तेव्हापासूनच विश्वजित राणे नाराज होते। यांचं कारण असं होतं की 17 जागा मिळालेला हा मोठा पक्ष आहे आणि आवश्यक जे बहुमत आपल्याकडे आलेलं आहे, तर आपण तातडीनं सरकार स्थापनेसाठीचे प्रयत्न करणं गरजेचं आहे। तसं प्रयत्न केले जात नाहीयेत, केवळ बैठका घेतल्या जात आहेत आणि हायकमांडकडून कोणत्याच प्रकारचे निर्देश मिळत नाहीत। यावरून विश्वजित राणे गेले 4 दिवस नाराज होते। त्यामुळं त्यांनी तसं बोलूनही दाखवलं होतं। त्यांनी एक पत्र राहुल गांधींनाही लिहिलेलं आहे काल सकाळी, तरीही त्याच्यावरती कोणताच रिस्पॉन्स मिळत नसल्या कारणानं विश्वजित राणे नाराज होते काँग्रेस पक्षावरती आणि आज त्याचं ते स्पष्टीकरण हे दिसून आलं। विश्वजित राणे जेव्हा मतदानाची वेळ आली तेव्हा विश्वजित राणे कोणालाही मतदान न करता सभागृहातून निघून गेले। याचा अर्थ असा होतो की त्यांनी दुसऱ्या बाजूला एक प्रकारे भारतीय जनता पार्टीलाच मदत केली आणि काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली। काल रात्री काँग्रेसनं आपल्या सर्व आमदारांसाठी व्हीप जारी केला होता आणि व्हीप जारी केलेला असतानाही विश्वजित राणे यांनी सभागृह सोडलं। या कारणावरून आता त्यांना निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी जे सर्वच्या सर्व जे आमदार आहेत ते विधानसभेमध्ये बसून आहेत। जे काही प्रोसिडिंग झालं ते नेमकं प्रोसिडिंग काय होतं हे प्रोसिडिंग बघून त्यांच्यावरती निर्णय घेण्यात येणार आहे आणि त्यांना निलंबित करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाणार आहे। यापुढे विश्वजित राणेंनी जरी निलंबित केलं काँग्रेसनं तरीही त्यांचं असं मत आहे की मी ज्या मतदारसंघांमधून निवडणूक लढवून निवडून आलेलो आहे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती, तिथे माझा स्वतंत्र असा 70 युवा मोर्चा नावाचा स्वतंत्र गट आहे, स्वतंत्र पार्टी आहे छोटीशी, त्या पार्टीतर्फे आपण निवडणूक लढवू शकतो। धन्यवाद अनिल, ही माहिती दिल्याबद्दल। अनिल पाटील गोव्याचे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।